सोलापूरवर अत्यंत प्रेम असणारे व सोलापुरातील अनेक वर्षांच्या प्रलंबित समस्यांबाबत नेहमी दक्ष असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समस्त सोलापूरकरांना आषाढी वारीमध्ये अनेक भक्तांना सोलापुरात येण्यासाठी फायदेशीर ठरलेली विमानसेवा, उड्डाणपुलांमधील घोटाळा, बंद स्थितीत असलेले इंजिनिअरिंग कॉलेज व पाणी पुरवठ्याचा बोजवारा अशा अनेक रिटर्न गिफ्ट्स दिल्या आहेत. सोलापूर विचार मंचाने मागील 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रयासाने मागील वर्षी सुरू केलेली गोवा, हैदराबाद, मुंबई या ठिकाणची विमानसेवा जून महिन्यापासून ठप्प झाली आहे. सोलापूर विमानतळ हे 2010 सालापासून बंद स्थितीत असल्यामुळे सोलापूरची फार मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. अशा परिस्थितीत 15 जून 2023 रोजी येथील प्रमुख अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी सोलापूर विचार मंचच्या दबावाखाली सरकारला पाडावी लागली. परंतु त्यानंतर सोलापूर विमानतळाचे विस्तारीकरण, नाईट लँडिंग फॅसिलिटी, अतिक्रमण झालेल्या जागेचा तात्काळ ताबा घेणे या गोष्टी या सरकारला जमल्या नाहीत. परंतु विमानतळ उद्घाटनाचे आणि विमानसेवा सुरू केल्याचे फुकटचे श्रेय लाटण्यामध्ये येथील लोकप्रतिनिधी आणि सरकार अग्रस्थानी दिसले. शिर्डीसारख्या छोट्या ठिकाणी फक्त एका साईबाबांच्या मंदिरामुळे आज तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहून अनेक ठिकाणी विमानसेवा सातत्याने सुरू आहेत. तेथील भागाचा झपाट्याने विकास झाला आहे. परंतु सोलापुरात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, गाणगापूरचे दत्त मंदिर आणि सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर तसेच इतर धर्मियांची अनेक धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे असताना सुद्धा सोलापूरच्या विमानसेवेच्या बाबतीत सरकारला लक्ष देता आले नाही, हे सरकारचे अपयशच म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत IT पार्कला जागा मिळवून दिली म्हणून वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सोलापूरला रिटर्न गिफ्ट दिली अशा बातम्या प्रसिद्ध होताना दिसत आहेत. विमानसेवेशिवाय येथे एकही IT कंपनी येणार नाही याची कल्पना या सरकारला नाही का? 11 वर्षांपासून प्रलंबित असलेले सोलापूरचे 2 उड्डाणपूल केवळ सक्षम भूसंपादन अधिकारी नसल्याने व महानगरपालिकेतील आयुक्तांच्या अनास्थेमुळे आजपर्यंत त्याचे भूसंपादन झाले नाही. या भूसंपादनाबाबत अनेक जुनी मिल ट्रस्टचे मोठ्या प्रमाणावर बाधित होणारी जागा, स्टेशन समोरील काडादी ते चाळीवरील पाडकाम न करण्याबाबत कोर्टाचे आदेश अशा मोठ्या अडचणी आणि मोठ्या रकमेचे गैरव्यवहार झाले आहेत. जुनी मिल ट्रस्टच्या मोठ्या प्रमाणावर जागा या दोन्ही उड्डाणपुलांमध्ये बाधित झाल्या आहेत. हे दोन्ही उड्डाणपूल जुनी मिल ट्रस्टच्या मोरारका बंगला, पत्रकार भवन चौक या ठिकाणी एकत्रित येतात. तेथील काही जागा 2 वर्षांपूर्वीच ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी हस्तांतरित केल्या आहेत. त्या जागेवर मोठ्या प्रमाणात काही अल्पसंख्याकधारक लोकांनी अनधिकृत बांधकामे थाटली आहेत. जुनी मिल कंपाऊंड येथील ट्रस्टच्या जागेत मोबदला संगनमताने भूसंपादन कार्यालयातील कर्मचारी आणि या जागेशी संबंधित नसलेले लोक लाटण्याच्या तयारीत आहेत. यावर्षी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल असे सांगून सुद्धा या सरकारला 60 वर्षांपेक्षा जास्त उभ्या असलेल्या इमारतीमध्ये तांत्रिक कारणामुळे प्रवेश सुरू करता आले नाहीत. दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर सोलापूरला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करता येईल हे आश्वासन देऊन सुद्धा आज सोलापूरच्या लोकांचे तोंडचे पाणी येथील लोकप्रतिनिधींनी व अकार्यक्षम सरकारने पळवले आहे. खोट्या बातम्या व अफवा पसरवून सोलापूरकरांची नेहमीप्रमाणे फसवणूक करण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी व सरकार करत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.